नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज आपण सकाळी सकाळी कॉलेजला गेलो होतो. तर आज आपलं लेक्चर होतं गाईज. लेक्चरसाठी आपण गेलो होतो खास करून. तर शुभमभाईने नवीन आयफोन घेतला होता, तर तो आयफोन वगैरे बघितला. हा अजिंक्य बघा कसा करतोय गाईज. तर आज ऋषाबाईचा बड्डे होता आपल्या, कारण की आजचा दिवस एकदम खूप भारी होता गाईज. मग आपण थोडंसं त्याला बाहेर पण घेऊन गेलो होतो. तर पार्किंगमध्ये आलो तर या दोघांची गाईज एकदम अशी मजा घेत होते गाईज. ते गाडीवरून नाही का, याला ट्रोल कर त्याला ट्रोल कर, त्यांचं हेच चालू होतं गाईज. तर त्याच्यानंतर आपण मस्त थोडंसं आपण प्लॅन चेंज केला आणि आपण डायरेक्ट निघालो पंचवटीला, कारण की भाईचा बड्डे होता. मग त्याला देवाचं दर्शन पण करायचं होतं. मग आपण गेलो कपालेश्वरला. मग तिकडे थोडं कपालेश्वर महादेवांचं दर्शन घेतलं, थोडंसं मन प्रसन्न झालं गाईज. त्याच्यानंतर आपण बाहेर आलो तर रामकुंडावरती गेलो. तर तिकडे पण त्यांनी पाणी सोडलेलं होतं. तर तिकडे भेटलं आपल्याला पोकीमॉन. इतका भारी होता ना गाईज, ते कुत्रा का विचारूच नका. मग त्याच्यानंतर तिथलं वातावरण पण खूप भारी होतं. त्याच्यानंतर आपण गेलो काळाराम मंदिरला. तर त्यांचं जे मंदिराचं काम आहे त्यांनी आता रिनोव्हेशन केलं, एक नंबर दिसतंय गाईज ते पण. त्याच्यानंतर पाण्या पावसाची गाईज हे बघा फोटो कसे काढता येईल, कारण की पाऊस पण खूप येत होता गाईज. तर त्याच्यानंतर आपण बाहेर आलो तर सगळं पाणी पाणी झालं होतं. मग आपण गाडी काढली आणि आपण डायरेक्ट तिकडे जायला निघालो. तर तुम्ही म्हणाल तिकडे कुठं जायचं होतं, तर जायचं कुठं होतं माहिती का, कारण आपल्या प्रणव व्हायला आपल्या ना प्रभू श्रीरामांचं दर्शन करायचं होतं. तर तो म्हणे आपण मी गेलेलो नाही, तर आपल्याला जायचं आहे म्हणे. मग काय फायनली आपण गाडी काढली आणि तिकडे पोहोचलो. इतकं भारी ना गाईज, म्हणजे विचारूच नका. डायरेक्ट यार इतकी मोठी मूर्ती ना, ती एकदम असं भारी वाटतं तिकडे गेल्यानंतर. मग गाडीवरती पोरं गाईज माझ्या केसांचं नाव घेत होते, कारण की आपल्याला केस छोटे छोटे अजून मोठे झाले नाही आपले. तर गाईज आपल्या बड्डे बॉयने आपल्यासाठी कॉफी बनवली होती. तर एक नंबर कॉफी होती गाईज. त्याला थोडंसं जमतं पण नाही का, ह्या गाण्याबाईला झोपेतून उठून आणलं होतं, कसं करतंय बघा ते पोरग. त्याच्यानंतर आपण सगळ्यांनी कॉफी वगैरे पिली, एक नंबर कॉफी झाली होती गाईज. या ऋषाची रिएक्शन बघा. त्याच्यानंतर आपण खाली गेलो, कारण की आपल्या ऋषाबाईला आपण गिफ्ट आणलं होतं. गिफ्ट गिफ्ट काही नव्हतं, तिनेच पैसे दिले होते आणि त्यालाच आणलं होतं. आपण हे सगळ्यांनी फोटो त्याच्यासोबत काढून घेतलं का आम्ही गिफ्ट दिलं असं नाही का. मग त्याच्यानंतर थोडीशी मस्ती केली या बाईने, थोडी चेकिंग वगैरे केली. ओम्या बाईनीच तर हवेत उडत होता गाईज. फायनली बड्डे चालू झाला आपल्या भाईचा.